संभाजीनगरमधून हे धक्कादायक बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयानं तब्बल 7214 जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। 1 नोव्हेंबर 2023 ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीतील प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मृत्यू झाल्यावरती 1 वर्षानंतर मृत्यू प्रमाणपत्र हवं असेल तर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून त्याची परवानगी घ्यावी लागते। ती परवानगी घेतली नसल्यानं ही जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची घाटी रुग्णालयानं सांगितलेलं आहे। मात्र त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे रद्द केलेली ही प्रमाणपत्र पुन्हा गोळा करण्याची जबाबदारी पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे। पोलिसांनी ही प्रमाणपत्र लोकांकडून गोळा करून परत रुग्णालयामध्ये द्यावी असं सांगण्यात आलंय। तर या सगळ्या संदर्भामध्ये एबीपी माझाचे काय सवाल आहेत आपण पाहूयात। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मृत्यू प्रमाणपत्र दिलीच कशी, हा सवाल उपस्थित होतोय। त्याबरोबरच चुकीचे प्रमाणपत्र देणाऱ्यांवरती प्रशासनानं काय कारवाई केली, नियमबाह्य प्रमाणपत्रांचा गैरवापर झाल्यास कोण जबाबदार, चुकीचं प्रमाणपत्र गोळा करणं पोलिसांचं काम आहे का, नव्यानं जन्ममृत्यू प्रमाणपत्र मिळवण्याचा नाहक त्रास सामान्यांनी का सहन करावा, संभाजीनगरच्या घाटीतच असं घडलं की राज्याच्या अन्य भागातही घडेल, तर असे काही सवाल उपस्थित होत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।